नमस्कार। आता कोर्टामध्ये जानकीला आशुतोष निंबाळकर उलटसुलट प्रश्न विचारतो आणि तिला पूर्ण भारावून सोडून टाकतो आणि तिला विचारतो, जेव्हा यांना किडनॅप केलं पुरुषोत्तम रणदिवे यांना, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा लगेच जानकी म्हणते, मी आणि ऋषिकेश बाहेर होतो, आमचे मधुभाऊ आहेत ना, त्यांचा जीव धोक्यात होता, आम्ही त्यांना वाचवायला गेलो होतो। आता हे मधुभाऊ कोण? आशुतोष निंबाळकर विचारतो। तेव्हा जानकी म्हणते, आमच्या आश्रमामध्ये आम्ही ज्यांच्या राहिलो ना, ते आमचे मधुभाऊ। आता ते कुठे आहेत आणि त्यांना तुम्ही का वाचवायला गेलेला? तेव्हा सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या केसचा आणि या मधुभाऊंचा याच्याशी काही संबंध नाही आहेत, तरी ॲडव्होकेट निंबाळकर यांना जानकी रणदिवे यांना नको नको ते प्रश्न विचारत आहेत। तेव्हा लगेच ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड असं म्हणताच आशुतोष निंबाळकर जानकीला परत प्रश्न विचारायला सुरुवात करतो। आता ऐश्वर्या आणि सयाजी खूपच हसत असतात। आता नंतर सुमित्राला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं आणि सुमित्रासुद्धा घडलेला सगळा प्रकार सांगते। त्यानंतर शर्वरीला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येणार असतं। तर इकडे गुलाबदादांच्या मदतीने जानकी घरी येते आणि ती नानांना शोधत असते, कारण ऐश्वर्या घरात नसते। तोपर्यंत जानकी इकडे आपलं काम करते आणि शेवटी स्टोअररूममध्ये गुलाबला आणि जानकीला नाना सापडतात। ती नानांना घेऊन थेट कोर्टात येते। आता कोर्टात जिवंत नानांना बघून सगळ्यांचेच धाबे दणाणतात। ती आशुतोष निंबाळकरला जानकी म्हणते, काय म्हणाला होतात मला? माझा नवरा खुनी आहे, त्याने त्याच्या बापाचाच खून केला आहे आणि मला उलटसुलट प्रश्न विचारत होतात ना, हे घ्या, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की आमचे नाना जिवंत आहेत। मी बोलले होते ना, आमचे नाना जिवंत आहेत, आमची बाजू सत्याची आहे, आम्हीच जिंकणार। तुम्ही अजूनपर्यंत एकही केस हरला नव्हतात ना, आज ही केस तुम्ही हरला आहात। आशुतोष निंबाळकर, फक्त आणि फक्त आमच्यामुळे, माझ्यामुळे तुम्ही आज ही केस हरला आहात। खोट्याची साथ देत होतात तुम्ही, खोट्याचं खरं करायला बघत होतात, हे कधीच होऊ शकत नाही। न्यायदेवतेच्या डोळ्यावर जरी पट्टी असली ना, तरी न्यायदेवता ही खऱ्याच्याच बाजूने न्याय देते आणि नेहमी खऱ्याचाच विजय होतो आणि शेवटी आम्ही जिंकलो आहोत, कारण आमची बाजू सत्याची होती। आता तुम्ही हरले आहात। तुमच्या आता हिस्ट्रीमध्ये तुम्ही एक केस हरलात रणदिव्यांसोबत, हे आता तुमच्या आयुष्यभर कायम लक्षात राहील। ते फक्त आणि फक्त या सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याची तुम्ही साथ दिलीत ना, म्हणून त्यांनी तुम्हाला चांगलंच अडकवलं आहे आणि तुम्हाला त्यांनी हरवलं आहे, कळलं ना? आता मात्र आशुतोष निंबाळकरला भर कोर्टामध्ये जानकी खूप काही बोलते। आशुतोष निंबाळकर खाली मान घालून उभा असतो, कारण जानकी जिंकलेली असते। आता जो जिंकेल त्याचंच तोंड चालणार, म्हणून आशुतोष निंबाळकर खाली मान घालून उभा असतो। आता आपण काय बोलणार? आता मी तर हरलो आहे या सयाजीमुळे, आणि तो सयाजी आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत असतो। आता ऋषिकेश धावत नानांजवळ आणि जानकीजवळ येतो आणि दोघांनाही मिठी मारतो। आता सुमित्राला सुद्धा खुश होते, शर्वरी सुद्धा खुश होते। जानकीने कोर्टात नानांना आणून ही केसच संपवून टाकलेली आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।